नमस्कार मित्रांनो, आज मी बनवली होती अशी चटपटीत चाट। तर चला बघूया त्याची रेसिपी। इथे मी रवा आणि मैदा एकत्र करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, ओवा आणि कलोंजी हे सर्व टाकून भिजवून घ्यायचं आहे। हे मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि भिजवून घेणार आहे। त्याचबरोबर आपल्याला इथं गरम तेल टाकून घ्यायचं आहे। मी इथे गरम केलेलं तेल टाकून घेत आहे। आता हे मी पाणी टाकून भिजवून घेणार आहे। आता आपला हा इथे रवा आणि मैदा भिजून झालेला आहे। आपण याला झाकून ठेवूया 5 ते 10 मिनिटं। रवा आणि मैदा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवत आहोत। त्याचबरोबर आपण आता इथे बनवून घेणार आहोत चिंचेची चटणी। तर त्यासाठी मी इथे चिंच भिजवून घेतलेली आहे। इथे मी चिंचेमधून बिया काढून घेतलेल्या आहे। आता ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। त्याचबरोबर मी इथे 2 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे। इथे हे मी चिंच बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी 2 हिरवी लाल मिरची टाकलेली होती। हे बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। आता याला मी गाळून घेणार आहे। हे मी गाळून घेतलेले आहे। जी आपण चिंच बारीक करून घेतली होती ती मी गाळून घेतलेली आहे। आता मी इथे याला गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे गूळ त्यामध्ये घालून घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे। आता हा गूळ मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपण याला चांगल्यापैकी शिजवून घेऊ। इथे चिंचेची चटणी तयार झालेली आहे। इथे आपला हा मैदा रेस्ट करून घेतलेला होता आणि आपण असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे। असे छोटे छोटे गोळे करून झाल्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। हे इथे मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आपल्याला त्या तेलामधून काढून घ्यायचे आहे। आपण जे वटाणे उकडून घेतलेले होते, हे बॉईल केलेले इथे वटाणे आहे, हा इथे बॉईल केलेला आलू आहे आणि इथे घेतलेला आहे गोड दही। आपण त्याचबरोबर चिंचेची चटणी बनवून घेतलेली होती आणि इथे घेतलेली आहे कोथिंबीर, इथे घेतलेली आहे शेव, इथे घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि मीठ, बारीक चिरलेला टमाटर, बारीक चिरलेला कांदा। तर आता चला बघू। इथे हे पुरी घेतलेली आहे जी आपण बनवून घेतली होती आणि त्याच्यामध्ये आता आपण हा आलू ठेवून घेऊ उकडलेला। इथे हे वटाणे उकडलेले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर, लाल मिरची पावडर, मीठ, चाट मसाला, त्याच्यावरती घालून घेऊ दही, आपण बनवलेली चिंचेची चटणी, बारीक शेव त्याच्यावरती टाकून घेऊ, बारीक चिरलेला कोथिंबीर। ही झाली आपली चाट।